नमस्कार, मी श्रुती राहुल. झी24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आहे. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला या बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवारांचा वेषांतर करून दिल्लीत जाण्याचा मुद्दा आणि त्यावरून विरोधक हल्लाबोल करतायत. त्यासह राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, 47 जणांचा मृत्यू, 400हून अधिक जण अडकले. राहुल गांधींची केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, तर दुर्घटनेबद्दल मोदींकडून दुःख व्यक्त. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात 7 ऑगस्टला एकत्र सुनावणी. अजित पवारांसह इतर आमदारांनाही कोर्टात बाजू मांडावी लागणार. नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, वैद्यकीय जामीन कायम राहणार. हायकोर्टाच्या निकालापर्यंत मलिकांचा जामीन कायम. IILच्या ट्रॅक्टर ब्रँडचे आधुनिक कीटकनाशक मिशन असेल तर जीत पक्की. थेट दृश्य आपण पाहतो आहोत. मातोश्रीवर धडकलेले आहेत मराठा आंदोलक. आपल्याला माहिती आहे, काल काही मराठा समाज बांधव भेटायला आलेले होते. त्या मराठा आंदोलकांची उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा होती, मात्र ही भेट होऊ शकलेली नव्हती. उद्धव ठाकरे गाडीत बसून या आंदोलकांसमोरून निघून गेलेले होते, मात्र उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्यानं मराठा समाज बांधव नाराज झालेले होते. आणि आता मराठा आंदोलक थेट मातोश्री बाहेर आंदोलन करताना आपण पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण आज मराठा समाज बांधव आंदोलन करतील अशी माहिती आलेली होती. आणि त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण मातोश्रीच्या परिसरात एरवी सुद्धा बंदोबस्त कडक असतो, मात्र आज अधिकची कुमक मागवण्यात आलेली होती. आत्ताची ही आपण दृश्य पाहतोय. मातोश्रीच्या परिसरात हे मराठा समाज बांधव पोहोचलेले आहेत, आंदोलन करत होते. मराठा आंदोलक मातोश्री बाहेर जोरदार घोषणाबाजी करतायत. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा समाज बांधवांची होती. त्यासाठी काल ते मातोश्रीवर गेलेले होते. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी म्हणून ते पोहोचलेले होते, मात्र भेट होऊ न शकल्यानं नाराज झालेले होते. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया. गोविंद, आत्ताचे अपडेट्स नेमके काय? सकल मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत या ठिकाणी मातोश्रीच्या बाहेर आल्याचं पाहायला मिळतं. मातोश्रीला या ठिकाणी पोलिसांचा वेढा आहे. शरद पवार साहेब यांच्या घरासमोर 12 वाजता प्रत्येक पक्षाच्या, मग ते मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चा जाणार आहे. उद्धव ठाकरे यांना कालही तुम्ही भेटण्यासाठी आला होतात, तुम्हाला वेळ मिळाली होती काल, आज का आला आहेत, काय नेमकं? काल आमचे सहकारी आले होते, त्यांना या ठिकाणी उद्धव साहेबांनी भेट नाकारलेली होती. त्यांचा आम्ही आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो. उद्धव ठाकरेंनी भेट का नाकारली? उद्धव साहेबांना विचारा तुम्ही. उद्धव साहेबांना कोण पदाधिकारी होते? संभाजीनगरचे सकल मराठा समाजाचे आमचेच बांधव होते, त्यांना पण काल त्यांनी भेट नाकारलेली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे. उद्धव साहेबच नाही, पवार साहेबांच्या पण आम्ही घरी जाणार आहोत. पवार साहेबांना पण आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का तुम्ही फक्त या ठिकाणी मराठा समाजाचा आणि मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग करून घेऊ नका. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण याच्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय ती स्पष्ट करा. नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज मतदानावर बहिष्कार करेल. आताच मी सांगितलं काय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पण घरावर आम्ही जाणार. इथून सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक लावली होती, त्या सर्व पक्षीय बैठकीला हे विरोधी पक्षातलं एकही नेता आला नाही. त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चांचा जाहीर निषेध करतो आणि लवकर सर्व पक्षीय बैठक लावून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घ्यावं ही आमची. चला तिकडे आतमध्ये या. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी या मराठा आंदोलकांकडून केली जाते. सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधक त्या बैठकीत आले नव्हते. विरोधकांनी त्याकडे पाठ फिरवलेली होती. त्याचा निषेध नोंदवत सगळ्याच विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हणणं आहे या मराठा आंदोलकांचं.
अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया. गोविंद, आत्ताचे अपडेट्स काय आहेत नेमके? हे जे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. पोलीस या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे या आंदोलकांची, आम्ही उद्धव ठाकरेंच्याच नाही तर इतर जे राजकीय नेते आहेत महाराष्ट्रातले त्या सर्वांच्या घराच्या बाहेर निदर्शनं करू आणि त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची आपली भूमिका जाहीर करावी अशी एक मागणी घेऊन हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत त्या या ठिकाणी धडकलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे या ठिकाणी मातोश्रीच्या बाहेर. पोलीस या सर्व आंदोलकांना या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांची दुसरी एक व्हॅन उभी आहे ज्या ठिकाणी काही थोड्याच वेळात कदाचित पोलीस या आंदोलकांना ताब्यातही घेतील अशी परिस्थिती आता पाहायला मिळते आहे. आंदोलक जे आहेत ते आता या ठिकाणी जरी मोठ्या संख्येत नसले तर जवळपास 100 ते 150 आंदोलक जे आहेत ते आता या ठिकाणी मातोश्रीच्या बाहेर असल्याचं पाहायला मिळतंय. स्वतंत्र आरक्षण आम्ही का पाकिस्तानहून आलो का? अरे आम्ही पण महाराष्ट्रातलं जाऊ ना. या भूमीमध्ये जन्म घेतला ना आम्ही. ओबीसी मी टिकटॅक करतो मराठा समाजाला या ठिकाणी टिकणारा आरक्षण ओबीसी मध्ये पण वेळोवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आरक्षण ओबीसी आरक्षणाला ठोक मोर्चाच्या वतीनं जर उद्धव साहेबांनी जर आमची भेट नाकारली तर या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरुवात करू. काल देखील मराठा कार्यकर्ते आले तर त्यांची देखील भेट झाली नाही. आज काय सांगा? अहो ते तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ना. म्हणजे मतदानाच्या वेळेस बरं का हे आमच्या दारामध्ये येतात आणि आज आम्हाला आज तुम्ही बघा 350 मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहे. 350 मराठा बांधवांनी आज मराठवाड्यात येऊन बघा तुम्ही कितीतरी मराठा बांधवांवर गुन्हे दाखल आहे या मराठा आरक्षणासाठी. आत्महत्या करू आज महाराष्ट्रातला मराठा तरुण आणि हे मस्तपैकी एसी मध्ये बसतात. त्याच्यामुळं उद्धव साहेबच नाही, शरद पवार साहेब असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या, या सगळ्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून जाहीर करावं. सर्वपक्षीय बैठक लावा. कारण आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा आज रस्त्यावर उतरतोय आणि सगळेचे सगळे या मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग करून घेत आहे. ओबीसी नेते मात्र म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं अशक्य आहे आणि त्यासाठी त्यांची आंदोलन देखील सुरू आहेत. अहो कोणते ओबीसी नेते वोटावर मोजणारे ज्यांचं इलेक्शन मध्ये डिपॉझिट जप्त झालेले असे ओबीसी नेत्यांबद्दल बोलताय का तुम्ही? अरे महाराष्ट्रातला ओबीसी समाज आजही मराठा समाजाच्या बाजूने या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. आजही तुम्ही बघा या 2-4 नेत्यांमुळं मराठा समाज आणि ओबीसी बांधवांचं भांडणं लावायचं काम जर कोणी करत असेल तर हे 2-4 ओबीसी नेते करताय. आता या अगोदर देखील तुमची आंदोलन झालेली होती. हे आंदोलन सुरू आहे. आणखीन कुठल्या कुठल्या नेत्यांना भेटणार आहे की उद्धव ठाकरेंपासून सुरुवात आहे? हे उद्धव ठाकरे साहेबांपासून सुरुवात आहे. उद्या आमचं शरद पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन आहे. पहिले आम्ही विरोधी पक्ष घेणार कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्ष बैठक लावली होती का मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावं म्हणून. सर्वपक्ष बैठक लावल्यानंतर एकही विरोधी पक्षाचा नेता या ठिकाणी आला म्हणजे यांना या आंदोलनाचा उपयोग फक्त आणि फक्त मतासाठी या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामुळे इथून आमची सुरुवात आहे. उद्या शरद पवार साहेब असतील, नंतर नाना पटोले साहेब आहे, नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगला, त्याच्यानंतर अजितदादांचा, नंतर मुख्यमंत्र्यांचा आमचा शेवट त्या ठिकाणी आंदोलनात होणार आहे. हिंदी में जानना चाहेंगे क्या कहेंगे आज आरक्षण के मुद्दे को लेकर आप यहाँ पर आए हुए हो और उद्धव ठाकरे इनकी जो है मीटिंग आपके साथ होने वाली थी, क्या आगे आपको मालूम पड़ा है? मराठा क्रांती ठोक काही त्यांनी बदल केला असला किंवा काही दबाव आणला असला तरी माझ्या मराठ्यांच्या पोरांना आम्ही मराठा समाज बाजून उभा राहू. पण मराठ्यांच्या पोरांनी बी समजून घेतलं पाहिजे जात महत्वाची. हा दरेकर बुडबुडा महत्वाचा नाही. हा दरेकर बुडबुडा तेवची तेव डुबणार. बुडबुडाला दिसता नसतो. ते आहेत ते आमच्या मराठ्याचे पोरं चांगलं काम करणार त्यांना बदनाम करून टाकी. देवेंद्र फडणवीसचं टंबळ वाजीन आणि मग ते एक दिवस शंख हातात घेईन, गुडगुडी हातात घेईन, एक सापाची दुरडी हातात घेईन आणि जे गारोड खेळ मांडीन. हा वाजाला टांगळांग नांगळांग करीन. हे टंबळ वाजून घेईन तेपलं बी त्या फडणवीसचं बी बस मग शेंगायची तिकडे कवर आहे. पाटील तुम्हाला काल म्हणजे राजू शेट्टी भेटायला आले, बच्चू कडू ही तिकडून प्रतिक्रिया देतात. सध्या तर भेटायला नाही आले पण त्यांची म्हणजे एक जी आपली मागणी आहे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे याला पाठिंबा आहे का त्यांनी त्यांचा? आता मला काय माहित ज्या दिवशी ठरल त्या दिवशी होईल ना जाहीर. आपण तर आरक्षण सोडून युती फिरती करीतच नसतो. इथं युतीच काय समज सगळ्यांना उतरायचं सगळ्यांना सत्ता हस्तगत करायची.
युती नाही फिवती नाही, काय नाही, धडक कारभार आहे आपला. धडक मराठी ह्यावर कच मतदान करणार आहेत. हा, पण आता मराठ्यांनी लक्ष केंद्रित केलंय आणि मराठ्यांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे अभियानाकडं. दरेकरनी फुल सुपारी घेतली. आता दरेकरनी फुल सुपारी घेतली. मीडियात बोलत होता तोवर वेगळं होतं, बोलणं चालणं चालू असतं, राजकारणात वार प्रतिवार असतात. पण ज्या अर्थी दरेकर बुडबुडे उभा करायला लागलाय, आता मात्र दरेकर फडणवीसांना खाली टेकविल्याशिवाय राहत नाहीत. हा, दरेकर पूर्ण फडणवीस साहेबांचं करिअर संपवल्याशिवाय ग बसत नाही. हे फायनल आहे. आणि दरेकर मराठ्यांना खेटायला लागलाय, हे फडणवीसांच्या लक्षात नाही. आता मराठ्यांना खेटायला लागलाय, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन उभा करायला लावायला लागलाय. याच्या अगोदरही त्याने असे चाळे बरेच केलेले. आंदोलन सुरू असताना सुद्धा आपलं सुद्धा इथलं परिणाम सरकारला भोगावं लागणार. मराठ्यांचे लोक फोडून जर तुम्ही अभियान राबवणार असलात, मला बदनाम करायचं. मी काय वाईट करतो? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण वाईट करतो. पोरांना नोकऱ्या लागल्या नाही, मराठ्यांच्या आरक्षण मिळालं नाही मराठ्यांच्या पोराला. मराठ्यांसाठी काम नाही करत मी. मग दरेकरनी ही बुळबुळ का सुरू केली? हे दरेकर हे मराठ्यांचे पोरं फसवायला लागलाय, फसवायला लागलाय, त्यांना अडचणीत आणायला लागलाय. पण मराठा समाजा अडचणीत आणणं दरेकरांना, भाजपाला, देवेंद्र फडणवीसला किती मागात पडते तू नुसतं बघ म्हणा. हा, तू आणि तुझ्या व्यासपीठावर नुसते मराठ्याचे नेते घेऊन बसायचं आणि तो फोडलेले हे मराठ्यांचे लोक घेऊन बसायचे जे राज्यात असतील. सामान्य मराठी सुद्धा आता तर तू एवढं त्या भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागतंय, ते पोरं मोठे होणार आहेत. त्यासाठी जर तू एवढं उचलून धरायला लागला तर ते मराठी तुमचा भाजपचा माणूस येऊन देत नसतेत. मग एकीकडे मराठा आंदोलक मातोश्री बाहेर आहेत, उद्धव ठाकरेंची त्यांची भेट होते का याकडे आमचं लक्ष असेल. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे प्रवीण दरेकरांवर हल्लाबोल करतायत. दरेकरांनी सुपारी घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. मात्र एक महत्त्वाची बातमी नाशिकमधनं हाती आलेली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत मोठा बोगस प्रमाणपत्रांचा घोटाळा असल्याचं समोर आलेलं आहे. काही कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र ही बोगस पद्धतीनं सादर केल्याचं समोर येतोय, माहिती समोर येते. साधारणतः 69 कर्मचारी हे अशा प्रकारे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. UID क्रमांकच या प्रमाणपत्रांवर नसल्यानं हे सगळे कर्मचारी संशयात सापडलेले आहेत. जिल्हा परिषदेचे हे कर्मचारी आहेत ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती समोर येते. अनेक कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय. साधारणतः आता 69 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. तर या सगळ्याबद्दलच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. संपूर्ण राज्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून जिल्हाधिकारी होणाऱ्या पूजा खेडकर यांच्याबद्दल वाद सुरू आहेत. अनेक चर्चा या प्रमाणपत्राबद्दल असतानाच आता नाशिक जिल्हा परिषदेमध्येही अशा अनेक कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचं समोर येतं आहे. जवळजवळ 15,500 लोकांची भरती ही या जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आली होती. यामध्ये 609 लोकांनी आपली दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेली होती. यातील अनेक जणांनी अजूनही आपलं दिव्यांग UID क्रमांक हा काढलेला नाही. यातील एकूण 109 लोकांना गेल्या महिनाभरापूर्वी सामान्य प्रशासनानं नोटिसा बजावल्या होत्या. आपले आधार कार्ड या ठिकाणी सादर करावेत असं म्हटलं होतं. मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड सादर केलेले नाही. यातील 69 दिव्यांगांनी जवळजवळ पाठ या पडताळणीकडे फिरवलेली आहे आणि त्यामुळे या भरतीबाबत, दिव्यांगांच्या भरतीबाबत संशय असा निर्माण झालेला आहे. काहींनी कर्णबधीर दाखवून, काहींनी मानसोपचार सुरू असल्याचं दाखवून, तर काहींनी दृष्टी कमी असल्याचं दाखवून या ठिकाणी प्रमाणपत्र मिळवलेल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे या सर्वांची फेरतपासणी आता करण्याची गरज आहे. MPSCनं ज्या पद्धतीनं ही संपूर्ण फेरतपासणी 9 उमेदवारांची केलेली आहे, त्याच पद्धतीनं या उमेदवारांचीही पूर्ण फेरपडताळणी व्हावी अशी मागणी आता करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. तर एकंदरीतच पूजा खेडकर प्रकरणानंतर आता बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मुद्दा ऐरणीवर आलेला. अनेक ठिकाणी अशी पडताळणी केली जाते. एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे ती म्हणजे आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सावरकरांचा मुद्दा हाती घेणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना या मुद्द्यावरून टार्गेट केलं जाऊ शकतं भाजपकडून अशी माहिती समोर आलेली आहे. तर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना आता भाजप सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींची आणि उद्धव ठाकरेंची या मुद्द्यावरून कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। विरोधकांचा संविधानाचा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा भाजपकडून ऐरणीवर आणला जाणार असं सांगितलं जात आहे। राज्यात विरोधकांकडून संविधानाचा मुद्दा असेल, महागाई बेरोजगारीचा मुद्दा असेल, जातनिहाय जनगणनेचा मुद्दा असेल, यावरून भाजपला अडचणीत आणलं जात आहे, सातत्यानं टीका केली जाते। राहुल गांधींकडून प्रचारात धडाडीनं मांडले जातात हेच मुद्दे आहेत आणि आता जर यांचा झंझावात अडवायचा असेल तर मात्र सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे। भाजप त्याच्या संदर्भातील रणनीती आखते अशी माहिती समोर आली आहे। वीर सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा बरं का त्यांना भारतरत्न द्या अशी आमची मागणी कायम राहील। आमच्यासाठी वीर सावरकर सध्याचं स्थान राजकीय रणनीतीचं नाही। आम्ही वारंवार मागणी करतो की वीर सावरकरांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांना तत्काळ भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं। तुम्ही अनेकांना दिल्यात भारतरत्न, मला त्यांच्यावर टीका करायची नाही, अनेकांना, म्हणजे ज्यांची नावंही माहीत नाहीत आम्हाला, असे तुम्ही लोकसभा निवडणुकीआधी अनेक राज्यातल्या नेत्यांना भारतरत्न दिलं जे राज्यस्तरावरचे नेते आहेत। पण स्वातंत्र्य लढ्यातला हा महान नेता, क्रांतिकारकांचा शिरोमणी वीर सावरकर यांना राजकीय रणनीती वगैरे जे काय आहे ना, हे जरा शब्द थांबवा, भारतरत्न द्या आणि मग आमच्याकडे या। आणि एक महत्त्वाची घडामोड आहे राज्यातल्या नागरिकांच्या दृष्टीनं। राज्यातले एसटी महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। 9 ऑगस्टपासून त्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे। एसटी महामंडळ खरं तर आर्थिक तोट्यात आहे, त्यांचे पगार जे आहेत ते सातत्यानं थकीत असतात आणि यासह थकीत 7व्या वेतन आयोगाचा मुद्दा असेल, यासह इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय। 7व्या आयोगाप्रमाणे वेतन द्या या मागणीसह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार हाती घेतलेलं आहे। 13 एसटी कर्मचारी संघटनांचा या आंदोलनात समावेश असणार आहे। राज्यभर हे आंदोलन केलं जाणार आहे। लालपरीची चाकं पुन्हा एकदा थांबणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून एसटी कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहे। 7व्या वेतन आयोगाप्रमाणे तसे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे ही प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांची असून वेळेवर अद्यापही वेतन होत नाही। 133 आत्महत्या झालेल्या असताना सुद्धा तसेच लिखित स्वरूपात न्यायालयात शासन तसेच सरकारच्या वतीनं लेखी आश्वासन दिलेलं असताना सुद्धा आज सुद्धा वेळेवर पगार होत नाही। आणि एक महत्त्वाची घडामोड आहे श्रीरामपूरमधनं शहरातील ज्ञानधारा सोसायटीच्या खातेदारांची 66 लाखांची फसवणूक झाल्याची बाब समोर आलेली आहे। श्रीरामपूर शहरातील ज्ञानधारा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या खातेदारांची ही फसवणूक झालेली आहे। अध्यक्ष उपाध्यक्षांसह 15 संचालकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठेवीदार जास्त व्याजाचं प्रलोभन दाखवून ठेवीदारांची 66 लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल झालेली आहे। त्याच प्रकरणी आता कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतात। एक महत्त्वाची घडामोड आहे केरळमध्ये मुसळधार पावसानंतर वायनाडमध्ये भूस्खलन झालेलं आहे। भीषण असं हे भूस्खलन आहे ज्यात शेकडो लोक गाडले गेलेले आहेत। 47 जणांचा मृत्यू या भूस्खलनात झाल्याची आत्तापर्यंतची माहिती आहे। मात्र या ठिकाणी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। भीषण असं हे भूस्खलन आहे। हा संपूर्ण भाग दुर्गम आहे, त्यामुळे आता या ठिकाणी सैन्य दलाचे मदत घेतली जाते। रेस्क्यू ऑपरेशनसाठी 2 हेलिकॉप्टर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। वायनाडमध्ये भूस्खलन झालेलं आहे, अनेक भागांचा तिथला संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनसाठी वायुसेनेची मदत घेतली जाते आहे। सोबतच त्या ठिकाणी सैन्य दलाचं पथक सुद्धा आता पोहोचलेलं आहे। स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक असेल किंवा NDRF तर त्या ठिकाणी दाखल झालेलं आहेच। मात्र वायनाडमधल्या या भीषण भूस्खलनानंतर पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। तर राहुल गांधींनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। तर केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन पंतप्रधानांकडून देण्यात आलेलं आहे।
आणि एक महत्वाची घडामोडी ती म्हणजे मातोश्री बाहेर मराठा समाज आंदोलन करत, मराठा समाजाचे बांधव आंदोलन करत होते, तिथे अंबादास दानवे बोलतात. आम्ही त्यांच्या चेंबरला असतो, विकेचे पोस्टर लावतो, भाजपच्याच लोकांचे लावतो, तो आहे तो. बिलकुल असंच आहे. नाही, पण एक जो शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी विधान केलं की मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, पण त्या दिशेने वाटचाल आहे. तर काय यात सगळा मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारण म्हणून आता पुढच्या काळात हाताळला जातोय? राजकारणच केलं जात आहे ना. माझं मत असं आहे की सरकारने भूमिका घ्यावी, तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना. सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये, त्यामुळे ते भूमिका घेणार आहे. यांना ते थोडंसं असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडं विधान भवनात गेलं पाहिजे, वर्षावर गेलं पाहिजे, सागर बांगल्यावर गेलं पाहिजे. सरकारचे प्रतिनिधी असं म्हणतात की मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेलं, असं काही खोटं बोलतात. मग आता करा म्हणा. आता सगळ्या भूमिका सातत्यानं स्पष्ट झालेल्या शिवसेनेच्या. वारंवार आमची भूमिका काय, आमची भूमिका काय, आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे. मराठा आरक्षणाचा ज्या विधिमंडळात ठरावाला एकमताने मंजूर केला, तेव्हा आमची भूमिका काय लपून थोडी ठेवलेली, उघडी आहे, ओपन आहे. असं कसं आहे, त्यांनी काय सांगितलं पाहिजे, ते आहे नाही आहे, तब्येत कशी विचारलं पाहिजे ना. मी बोलतो ना, ते कोण आहेत त्यांच्याशी बोलू का? गाडी जाऊ दे. पाहतोय अंबादास दानवे या ठिकाणी बोलत होते. ठाकरे सेनेनं वारंवार आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे. हे आंदोलन जे आता होत आहे त्यामागे राजकारण आहे. रमेश केरे पाटील जे या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत ते भाजपचा माणूस आहे असा आरोपच अंबादास दानवे यांनी केलेला आहे. खरं तर सातत्यानं ठाकरे सेनेकडून आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. आम्ही सत्तेत नाही आहोत, आरक्षणाबाबत आत्ता भूमिका स्पष्ट करण्याची गरज सरकारकडून आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी या अशा आंदोलनामागे अशा प्रकारे धडक देण्यामागे राजकारण आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे. आता सध्या अंबादास दानवे हे मातोश्री बाहेर जे मराठा समाज बांधव आंदोलन करत होते त्यांच्याशी संवाद साधतायत. आरक्षणाबाबत सरकारनंच भूमिका घ्यायची आहे, सरकारनंच भूमिका स्पष्ट करायची आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे. कालही मराठा समाज बांधव हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचलेले होते, मात्र भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आजही काही मराठा आंदोलक हे मातोश्री बाहेर आंदोलन करण्यासाठी आलेले. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. आणि आता अंबादास दानवे हे या आंदोलकांशी या ठिकाणी संवाद साधताना आपण पाहिलेला आहे. खरं तर ठाकरे सेनेनं या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सभागृहात मुद्दा मांडण्यात आलेला होता, त्यावेळेला सुद्धा आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आता मात्र सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. आपण पाहतो आहोत मातोश्री बाहेरचे मराठा आंदोलक इथे मोठ्या संख्येनं जमलेले होते. एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी सुरू होती. तर या आंदोलकांशी आता संवाद अंबादास दानवे यांनी साधलेला आहे. या सगळ्या आंदोलनांमागे अशा प्रकारे धडकण्यामागे हे राजकारण आहे असं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे, आता सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे. केरे पाटील हा भाजपचा माणूस आहे असं म्हणत या आंदोलनामागे भाजपची फूस असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे. आपण मातोश्री बाहेरची पाहतोय. आता मराठा आंदोलकांची भेट उद्धव ठाकरेंसोबत होतीये किंवा नाही, काय नेमकं होत आहे याकडे लक्ष. आणि या महत्त्वाच्या घडामोडींवर आमचं लक्ष असंच असणार आहे. मात्र राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आता आढावा
सुपरफास्ट घेणार आहोत. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. सांगलीतलं पुराची परिस्थिती सध्या जरी बिकट नसली तरीही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. ही ड्रोन दृश्य आपण पाहतो आहोत. शुभम पाटील यांनी टिपलेली नृसिंहवाडी गाव आणि कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगम तीरावरची ही दृश्य आहेत. कृष्णेचं पाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरात शिरलंय तर काही ठिकाणी नदीकाठच्या गावांना कृष्णा नदीनं घेरलंय. कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा अर्ध्या फुटानं घटून 38 फूट 11 इंच इतकी झाली आहे. नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पाण्यात चढ उतार होतोय. पाणी पातळीत चढ उतार होतोय. मात्र इशारा पातळीच्या खाली कृष्णा नदीची पातळी गेल्यानं दिलासा मिळतोय. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 25% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. 200 कोटींची पाणी पुरवठा योजना 6 महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे. मात्र या योजनेला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध. कोयना धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. आता 40,000 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. पावसाचा जोर कमी असला तरी पाण्याची आवक जास्त असल्यानं विसर्ग वाढवण्यात येतोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाला गळती लागली आहे. धरण पूर्ण भरलेलं नसतानाही दरवाजातून पाण्याचा विसर्ग होतोय. धरणाच्या 11 पैकी 4 दरवाजांमध्ये काही दोष निर्माण झालाय. त्यामुळेच पाण्याची गळती होतीये. दरवाजांमध्ये निर्माण झालेला दोष तात्काळ दुरुस्त करण्याची गरज आहे. धाराशिवच्या उमरगा बस स्थानकाच्या इमारतीत ठिकठिकाणी गळती होतीये. काही ठिकाणी स्लॅब पडलाय तर बीमलाही अनेक ठिकाणी चीर पडलेली आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. लवकरात लवकर बस स्थानकाची दुरुस्ती करावी आणि इथे सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते. सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरड कोसळली आहे. रस्त्यावर वाहतूक नसल्यानं दुर्घटना टळली. मात्र दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालेला आहे. आता राडारोडा बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. पंढरपूरच्या माढा इथे सोयाबीन पीक धोक्यात आलंय. वातावरण बदलामुळे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे सोयाबीनचं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आणि या बातम्यांसह तूर्तास न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची महत्त्वाच्या सगळ्याच घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.